गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण दोन इफेक्ट बघितलेले होते. एक इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा जो इफेक्ट बघितला होता तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच आपण बघितलं होतं परमनंट पोलरायझेशन इन अ सिग्मा बॉन्ड और अ सिंगल बॉन्ड म्हणतो ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स बिटवीन टू ॲटम्स. ओके, त्याच्यात आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय हे बघितलं होतं आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याच्यानंतर पुढचा येतो तो इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट म्हणजेच हा टेम्पररी ट्रान्सफर असतं कुणाचं, तर द पाय इलेक्ट्रॉन्सचं फ्रॉम वन ॲटम टू द अनादर ॲटम इन प्रेझेन्स ऑफ अ सुटेबल अटॅकिंग एजंट. त्याला आपण सुटेबल रिएजंट म्हणतो. आणि इन ॲब्सेन्स ऑफ रिएजंट पर्टिक्युलरली मॉलिक्यूल रिस्टोर इट्स ओरिजिनल पोझिशन. मग त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, निगेटिव्ह इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा बघितला होता आणि त्यांचं डिफरन्स सुद्धा बघितला होता. इंडक्टिव्ह इफेक्ट आणि पर्टिक्युलरली आपल्याला जो डिफरन्स आहे तो इंडक्टिव्ह इफेक्ट आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्टमधला आपण बघितला होता. आज आपण बघणार आहोत ज्याला आपण मेसोमेरिक इफेक्ट म्हणतो. हा मेसोमेरिक इफेक्ट थोडासा जवळचा आपल्याला पर्टिक्युलरली इंडक्टिव्ह इफेक्टच्या जवळचा वाटतो. परंतु इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये काय आहे की सिंगल बॉन्डमध्ये येतं. परंतु हिथं जो आहे मेसोमेरिक इफेक्ट आहे हिथं आपल्याला डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड आणि लोन पेयर ह्यांच्यामधले जी सिस्टीम आहे त्याला कॉन्जुगेट सिस्टीम म्हणतात. कॉन्जुगेट म्हणजेच काय, इन कनेक्शन. कॉन्जुगेट म्हणजेच इन कनेक्शन, कनेक्शन विथ टू सिस्टीम्स. ओके, त्यांच्यामध्ये जे कनेक्ट कुणामुळे येतं तर इलेक्ट्रॉन पेयर डेन्सिटीमुळं दोन्हीही सिस्टीम्स एकमेकाला कनेक्ट होतात. त्याला कॉन्जुगेट सिस्टीम म्हणतात. हे लक्षात ठेवा. कॉन्जुगेट ह्याचा अर्थ लक्षात ठेवा, इन कनेक्शन विथ टू कॅरेक्टर्स. टू कॅरेक्टर्सचं कनेक्शन म्हणजेच कॉन्जुगेट. आता हे कॉन्जुगेशन ज्या वेळेला पाय इलेक्ट्रॉन्स आणि सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन्स, पाय इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्समध्ये ज्या वेळेला येतं त्याच वेळेला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट सिस्टीम म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि ही सिस्टीम सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो कुणाच्या बाबतीत, तर तो पर्टिक्युलरली मेसोमेरिक इफेक्टच्या बाबतीत तो पार्ट येतो. म्हणजेच नेमकं काय येतं तर हे लक्षात ठेवा. तर मेसोमेरिक इफेक्ट हा जो आहे, मेसोमेरिक इफेक्ट हा जो आहे तो मेसोमेरिक इफेक्ट काय सांगतो, धिस इफेक्ट टेक्स प्लेस. धिस इफेक्ट म्हणजे मेसोमेरिक इफेक्ट टेक्स प्लेस इन अ कॉन्जुगेट सिस्टीम. आता सांगितलं मी तुम्हाला कॉन्जुगेट म्हणजेच काय, कनेक्शन. इन कनेक्शन कुणाचं, कॉन्जुगेट सिस्टीम. कुणाबद्दल, हॅव्हिंग अ सिंगल अँड डबल बॉन्ड आर प्रेझेंट अल्टरनेटिव्हली. सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड अल्टरनेटिव्हली प्रेझेंट पाहिजेत. और लोन पेयर हॅव्हिंग अ कॉन्जुगेशन विथ पाय बॉन्ड. ह्या दोन्हीपैकी कुठली तरी सिस्टीम्स पाहिजे. म्हणजेच कुठलं बघा, हा जो बघितला इथं तुम्हाला अल्टरनेट डबल बॉन्ड आणि सिंगल बॉन्ड बघायला मिळतो का नाही, तर अशी सिस्टीम असेल. किंवा इथं जे मी तुम्हाला दिलेलं आहे बघा, हे जो इम्पॅक्ट दिलेला आहे ह्याला व्हिनाइल सायनाइड म्हणतात. काय म्हणतात, व्हिनाइल सायनाइड. आता इथं नायट्रोजन वरती लोन पेयर आहेत, म्हणजे लोन पेयर डबल बॉन्ड, लोन पेयर ट्रिपल बॉन्ड ह्यांच्यामध्ये जी सिस्टीम्स येते, लोन पेयर हॅव्हिंग अ कॉन्जुगेशन विथ पाय बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड आणि हे लोन पेयर, पाय बॉन्ड आणि हे डबल बॉन्ड ह्यांच्या लोन पेयर अँड पाय बॉन्ड किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर्स मध्ये डबल बॉन्ड अँड सिंगल बॉन्ड. म्हणून लक्षात ठेवा इंडक्टिव्ह इफेक्ट काय सांगतो तर त्याच्यामध्ये ओनली सिंगल बॉन्ड आहे. परंतु मेसोमेरिक इफेक्ट मध्ये काय सांगतो, धिस इफेक्ट टेक्स प्लेस इन कॉन्जुगेट सिस्टीम हॅव्हिंग अ सिंगल बॉन्ड और डबल बॉन्ड और प्रेझेंट अल्टरनेटिव्हली. म्हणजे कॉन्जुगेट कुणामुळे होणार, कनेक्शन कुणामध्ये होणार, सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन्स मध्ये आणि डबल बॉन्ड इलेक्ट्रॉन्स मध्ये. ह्या दोघांच्या इलेक्ट्रॉन्स मध्ये जे कनेक्शन येतं त्याला कॉन्जुगेट कॅरेक्टर म्हणतात. किंवा लोन पेयर अँड डबल बॉन्ड ह्यांच्यामध्ये जे कॅरेक्टर येतं त्याला आपल्याला कॉन्जुगेट सिस्टीम म्हणतात. आणि म्हणून मेसोमेरिक इफेक्टचा पहिला सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे धिस इफेक्ट टेक्स प्लेस इन अ कॉन्जुगेट सिस्टीम. आता ही कॉन्जुगेट सिस्टीम मध्ये पाय बॉन्ड और सिंगल बॉन्ड अल्टरनेटिव्ह प्रेझेंट असतील किंवा लोन पेयर हॅव्हिंग अ कॉन्जुगेशन विथ अ पाय बॉन्ड हे कॅरेक्टर येईल. आता
याचं सिस्टीमचं नाव आहे ब्युटा 2 डाईन ही सिस्टीम आहे. इथं सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड आपल्याला अल्टरनेटिव्हली प्रेझेंट असतात. मग नेमकं काय होतं तर हे जे आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतात तर तो मेसोमेरिक इफेक्ट जसा आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट हा परमनंट आहे तसा मेसोमेरिक इफेक्ट इज अ परमनंट पोलरायझेशन इफेक्ट. इथं परमनंट पोलरायझेशन इफेक्ट होतं प्रोड्युस्ड ड्यू टू और प्रोड्यूस इन अ मॉलिक्यूल. कुठला हा मॉलिक्यूल आहे प्रोड्यूस इन अ मॉलिक्यूल ऍज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन 2 पाय बॉन्ड. हे 2 पाय बॉन्ड और पाय बॉन्ड अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मुळे. म्हणजेच बघा इथं पाय बॉन्ड आहे इथं लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. पाय बॉन्ड आहेत लोन पेअर्स आहेत आणि इथं पाय बॉन्ड 2 पाय बॉन्ड मुळे ज्यांच्या दोघांच्या इंटरॅक्शन मुळे इथं मेसोमेरिक इफेक्टला काय येतं परमनंट पोलरायझेशन कॅरेक्टर येतं. म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी एकाच ऍटमकडे किंवा एकाच ग्रुपकडे ती कॉन्सन्ट्रेट होते आणि तिथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर येतं म्हणून ते परमनंट पोलरायझेशन कॅरेक्टर येतं. कशामुळं प्रोड्युस्ड इन अ मॉलिक्यूल ऍज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन बिटवीन 2 पाय बॉन्ड और पाय बॉन्ड अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स. दॅट इज नंबर. पुढचा काय येतं की पाय इलेक्ट्रॉन्स अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इन इन्व्हॉल्ड. पाय इलेक्ट्रॉन्स अँड लोन पेअर म्हणजेच 2 पाय इलेक्ट्रॉन्स असतील किंवा पाय इलेक्ट्रॉन्स अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व असतील इन अ कॉन्ज्युगेट सिस्टीम. दुसरं काय आहे परमनंट इफेक्ट आहे हे मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या 2 कॅरेक्टर्समुळं आपल्याला इट अफेक्ट्स द फिजिकल प्रॉपर्टी सच ॲज अ डायपोल मोमेंट अँड सोल्युबिलिटी अँड रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजेच डायपोल मोमेंट म्हणजे काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणजेच 2 पोलमध्ये जी मुवमेंट येईल ती डायपोल मुवमेंट सोल्युबिलिटी अँड रेट ऑफ रिॲक्शन हे आपल्याला बघायला मिळतं. आता डायपोल मुवमेंट आपण नेचर ऑफ केमिकल बॉन्ड मध्ये बघणार आहोत. डायपोल मुवमेंट म्हणजे काय इट इज अ फिजिकल युनिट टू कॅल्क्युलेट अ परमनंट पोलरायझेशन. परमनंट पोलरायझेशन कॅल्क्युलेट करण्याचं जे युनिट आहे ते म्हणजेच डायपोल मुवमेंट आहे. ती फिजिकल क्वांटिटी म्हणजेच डायपोल मुवमेंट आहे हे लक्षात ठेवा. परमनंट पोलरायझेशन म्हणजे पोलरायझेशन मेजर करण्याचं युनिट म्हणजे डायपोल मुवमेंट. त्याच्यावरती इम्पॅक्ट कोण करतं तर मेसोमेरिक इफेक्ट करतं. का सांगितलं तुम्हाला तर इंटरॅक्शन बिटवीन 2 पाय बॉन्ड और पाय बॉन्ड अँड लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मुळे ते परमनंट कॅरेक्टर येतं आणि डायपोल मुवमेंट इज नथिंग बट अ पोलराइज्ड कॅरेक्टर आहे हे लक्षात ठेवा. मग ह्यामध्ये काय होतं की पर्टिक्युलरली ग्रुप जे डोनेट करतात इलेक्ट्रॉन्स त्यालाच आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे काय करतात तर आपल्याला डबल बॉन्ड देतात. डबल बॉन्ड म्हणजेच ग्रुप जे आहे जे विच डोनेट इलेक्ट्रॉन्स टू डबल बॉन्ड. डबल बॉन्डला जे डोनेट करतात किंवा कॉन्ज्युगेट सिस्टीमला देतात त्याला पॉझिटिव्ह एम इफेक्ट किंवा पॉझिटिव्ह आर इफेक्ट म्हणतात. पॉझिटिव्ह एम इफेक्ट और पॉझिटिव्ह आर. आर म्हणजेच रिझोनन्स. एम इफेक्ट आणि रिझोनन्स इफेक्ट वेगळा नाही आहे. ओके पॉझिटिव्ह एम इफेक्ट म्हणजे आता इथं काय होतं बघा हा क्लोरीन ह्या CH2 ला देतोय आपला स्वतःचा इलेक्ट्रॉन आणि हा पाय इलेक्ट्रॉन्स हा CH2 ला देतोय आणि आपल्याला काय होतं बघा डबल बॉन्डला कॅरेक्टरला देतो ना हा डबल बॉन्ड मधला देतो. डबल बॉन्डला देतो म्हणून तो पॉझिटिव्ह एम इलेक्ट्रॉन येतो. आता ग्रुप विड्रॉज द इलेक्ट्रॉन फ्रॉम अ डबल बॉन्ड. डबल बॉन्ड कडनं विड्रॉ करतो त्याला किंवा फॉर्म कॉन्ज्युगेट सिस्टीम. डबल बॉन्ड और फॉर्म कॉन्ज्युगेट सिस्टीम. ओके लक्षात घ्या फॉर्म और कॉन्ज्युगेट सिस्टीम म्हणा. और कॉन्ज्युगेट सिस्टीम म्हणजे जो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो ग्रुप जे विड्रॉ करतात डबल बॉन्ड कडून किंवा कॉन्ज्युगेट सिस्टीम त्याला मायनस इफेक्टिव्ह ग्रुप म्हणतात हे लक्षात ठेवा. आणि हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कॅरेक्टर देतं. म्हणजेच बघा इथं काय केलं आहे की हा जो नायट्रोजन आहे ह्या डबल बॉन्ड कडून ह्या ट्रिपल बॉन्ड कडून स्वतःकडे इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो आणि स्वतःवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करतो. म्हणजेच तो काय करतो इलेक्ट्रॉन विड्रॉ करतो. विड्रॉ करून घेतला की मायनस एम इफेक्ट और मायनस आर इफेक्ट. इलेक्ट्रॉन डोनेट केले की त्याला काय म्हणतात पॉझिटिव्ह एम इफेक्ट और पॉझिटिव्ह आर इफेक्ट असं म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो रिगार्डिंग द मेसोमेरिक इफेक्ट. मग आता ह्यामध्ये लक्षात घ्या तुम्ही प्रत्येकानं की मेसोमेरिक इफेक्ट आणि इंडक्टिव्ह इफेक्ट हे बऱ्याच वेळेला सिमिलर कॅरेक्टर्स मध्ये जातात. कसं जातात बघा बोथ आर परमनंट इफेक्ट आहेत का नाही. दॅट इज नंबर 1. नंबर 2 काय आहे की फिजिकल प्रॉपर्टीज मॉलिक्युल्सचे
ह्याच्यावरती अफेक्ट करतात. कारण काय इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा अफेक्ट करतो आणि मेसोमेरिक इफेक्ट सुद्धा फिजिकल प्रॉपर्टीवरतीच काय करतो, अफेक्ट करतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला पर्टिक्युलरली बोथ कॅन आयदर हिंडर ऑर फॅसिलिटेट अ पर्टिक्युलर रिॲक्शन. पर्टिक्युलर रिॲक्शनला हिंडर करणे म्हणजेच अडथळा निर्माण करणे किंवा फॅसिलिटेट करण्याचं काम कोण करतं, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेसोमेरिक इफेक्ट करतो. कारण का फक्त इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये परमनंट पोलरायझेशन इन सिंगल बॉन्ड आहे. इथं काय परमनंट पोलरायझेशन कशामुळे येतं, ड्यू टू द प्रोड्यूस इन अ मॉलिक्यूल ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन टू पाय बॉन्ड और लोन पेअर इलेक्ट्रॉन्स मुळे येतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून कॉन्जुगेट सिस्टीम मध्ये असलेले दोन पाय बॉन्ड और पाय बॉन्ड विथ लोन पेअर इलेक्ट्रॉन हे परमनंट पोलरायझेशन कॅरेक्टर करतात. आणि म्हणून मेसोमेरिक मध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे कॉन्जुगेट सिस्टीम मध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. त्याच्यामुळे परमनंट इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तो सुद्धा कसा, परमनंट पोलरायझेशन इफेक्ट बघायला मिळतो. आणि त्यामुळे ते फिजिकल प्रॉपर्टीज वरती काय करतात, इन्फ्लुएन्स करतात किंवा अफेक्ट करतात, हे लक्षात ठेवा. आणि जसं आपण म्हटलं की जो इलेक्ट्रॉन पेअर देईल इंडक्टिव्ह इफेक्टला, तसं पॉझिटिव्ह म्हटलं, मग तसंच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे जो ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करेल डबल बॉन्डला तो आपल्याला पॉझिटिव्ह एम इफेक्ट म्हणतो. आणि जो विड्रॉ करून घेतला जातो तो म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रॉन जो विड्रॉ करून घेतला जातो त्याला आपण निगेटिव्ह एम इफेक्ट किंवा निगेटिव्ह आर इफेक्ट म्हणतो. आता इथं काय होतं बघा, आपल्याला फक्त ग्रुप सेम आहेत, अरेंजमेंट ऑफ द मॉलिक्यूल सेम आहे, परंतु स्ट्रक्चर डिफरंट आहे. कशामुळं, तर पाय बॉन्ड आणि लोन पेअरच्या मुवमेंटमुळं, डिस्प्लेसमेंटमुळं. इथं बघा पाय इलेक्ट्रॉन आणि हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्सच्या डिस्प्लेसमेंट म्हणजे इथले क्लोरीनचा इलेक्ट्रॉन CH2 कडे गेला आणि हा डबल बॉन्ड CH आणखीन Cl मध्ये आला. ह्यांच्या डिस्प्लेसमेंटमुळे जे दोन स्ट्रक्चर तयार होतात ते दिसायला सेम वाटतात, साऊंडिंग द सेम, म्हणून हे रिझोनन्स कॅरेक्टर येतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जिथं जिथं दोन पाय बॉन्ड आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स येतात तिथं रिझोनन्स कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा. मग ज्या सिमिलॅरिटीज आहेत त्या काय आहेत इंडक्टिव्ह इफेक्ट आणखी मेसोमेरिक इफेक्ट मध्ये, तर दोघांच्या मध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, तर बोथ आर अ परमनंट इफेक्ट, हा महत्वाचा. दोघंही both affects the physical properties of the molecule and both can particularly hinder or facilitate the rate of a reaction, हे लक्षात ठेवा. आता मग पॉझिटिव्ह एम इफेक्ट देणारे ग्रुप कुठले आहेत, म्हणजे पॉझिटिव्ह एम और पॉझिटिव्ह आर म्हणजे जे इलेक्ट्रॉन डोनेट देणारे कोण आहेत, तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अमोनिया, अल्कॉक्सी ग्रुप, SH ग्रुप, NHR ग्रुप, NR2 ग्रुप, OCH3 ग्रुप किंवा OH ग्रुप सुद्धा आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. OH ग्रुप हा सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह एम इफेक्ट देणारा येईल. निगेटिव्ह एम इफेक्ट देणारा कुठला आहे, कार्बोनिल ग्रुप, फॉर्माल्डिहाइड CHO ग्रुप, बेन्झोइक ऍसिड म्हणजे COOH ग्रुप, NO2, सायनाइड CN, हे सगळे काय येईल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप येतील, एवढं लक्षात ठेवा. आता पर्टिक्युलरली जर आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेसोमेरिक इफेक्ट ह्यांच्यामधला जर डिफरन्स जर बघायचा असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट काय सांगतो, तर इट इज ऑपरेटिव्ह इन अ सॅच्युरेटेड कंपाऊंड, म्हणजे सिंगल बॉन्ड मध्ये येतं. सिंगल बॉन्ड म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड लक्षात ठेवायचं. म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट हा प्रेझेंट आहे सिंगल बॉन्ड किंवा सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये आहे. त्याच्या अगेन्स्ट मेसोमेरिक इफेक्ट काय आहे, मेसोमेरिक इफेक्ट present in unsaturated or a double bond or a double bond with a lone pair, ह्याच्यामध्ये आपल्याला मेसोमेरिक इफेक्ट बघायला मिळतो. तसंच इंडक्टिव्ह इफेक्ट काय आहे की ह्याच्यामध्ये सिग्मा इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व आहेत, ह्याच्यामध्ये काय आहेत पाय इलेक्ट्रॉन्स और लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे इन्व्हॉल्व आहेत. कशामध्ये, मेसोमेरिक इफेक्ट मध्ये. आता हिथं लक्षात घ्या की इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये इलेक्ट्रॉन पेयर स्लाइटली शिफ्टेड और स्लाइटली डिस्प्लेस्ड टू द मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर, इलेक्ट्रॉन पेयर स्लाइटली शिफ्ट होते आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली पार्शियल चार्जेस डेव्हलप होतात, पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. परंतु इथं काय होतं, कम्प्लिटली इथं electron pairs are completely transferred to one of the atom or to one of the group
आणि त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. इथं पार्शियल किंवा पार्शियल हा चार्ज डेव्हलप होत नाही. इथं डायरेक्ट पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो, कारण का कंप्लीट ट्रान्सफर होतं पाय इलेक्ट्रॉन टू लोन पेअर और लोन पेअर टू पाय इलेक्ट्रॉन्सच्या ट्रान्सफरमुळे आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर बघायला मिळतं. जसं इथं आपण बघितलं, हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि हा निगेटिव्ह कॅरेक्टर, हे दोन्हीही कॅरेक्टर येतात. तर इथं सुद्धा बघा पॉझिटिव्ह आणि इकडं निगेटिव्ह कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळेल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅरेक्टर येतात का, तर कंप्लीट ट्रान्सफर आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला इंडक्टिव्ह इफेक्ट हा शॉर्ट डिस्टन्सनं ट्रान्समिट होतो. ओके, म्हणजेच इट बिकम्स इंडक्टिव्ह इफेक्ट बिकम्स निग्लिजिबल आफ्टर सेकंड और थर्ड कार्बन, हे लक्षात ठेवा. बट इट ट्रान्सफर्ड फ्रॉम मेसोमेरिक मध्ये काय होतं, इट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन एंड टू अनादर एंड, वन एंड टू अनादर एंड इट इज अ ट्रान्सफर होतो. आणि इथं कॉन्ज्युगेशन सिस्टीम असल्यामुळं हे ट्रान्समिशन होतं फ्रॉम वन एंड टू अनादर एंड, हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगतो, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेसोमेरिक इफेक्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट काय येतो, तर इट इज सॅच्युरेटेड, म्हणजे सिंगल बॉन्ड मध्ये आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, पर्टिक्युलरली ऑपरेट इन अनसॅच्युरेटेड, म्हणजे ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड और लोन पेअर इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये सिग्मा बॉन्ड हा पर्टिक्युलरली आपल्याला इन्व्हॉल्व्ह आहे. ह्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स आणि सगळ्यात महत्वाचं लोन पेअर इलेक्ट्रॉन्स हे इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये जो इलेक्ट्रॉन पेअर आहे स्लाइटली डिस्प्लेस होतो पर्टिक्युलर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमकडं, आणि त्यामुळे पार्शियल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतात. इथं काय होतं, इलेक्ट्रॉन पेअर कम्प्लिटली ट्रान्सफर होतात फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड और वन ग्रुप टू द अनादर ग्रुप ड्यू टू कॉन्ज्युगेट सिस्टीम्समुळे होतात. आणि त्यामुळे तुम्हाला इथं पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतात, हे लक्षात ठेवा. इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये जो ट्रान्समिशन होतं, ट्रान्समिशन ऑफ पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन्स और ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे शॉर्टर डिस्टन्समुळे होतं. म्हणजेच आफ्टर 2 or 3 कार्बन आयटम्स दिस इज नॉट दे आर निग्लिजिबल कॅरेक्टर. 2 किंवा 3 कार्बन नंतर इंडक्टिव्ह इफेक्ट हा निग्लिजिबल कॅरेक्टरमध्ये येतो. परंतु इथं पर्टिक्युलरली ट्रान्समिशन जे होतं फ्रॉम वन एंड टू द अनादर एंड होतं, आणि त्यामुळे इथं निग्लिजिबल कॅरेक्टर होत नाही, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो कोणाच्या बाबतीत, तर मेसोमेरिक इफेक्टच्या बाबतीत येतो. म्हणजेच मगाशी आपण आता बघितलं, तर ह्यामध्ये आपल्याला जसं मेसोमेरिक इफेक्ट बघितला आपण, तर ह्या मेसोमेरिक इफेक्टमध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हे दाखवण्याचं कसे हे असतात, हे आपण जरासं फक्त बघून घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देणारे ग्रुप आणि इलेक्ट्रॉन्सची डिस्प्लेसमेंट ही कशी होते, हे एकदा तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला मेसोमेरिक इफेक्ट हा परमनंटली कळून येतो, एवढं लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये पहिल्यांदा आपण काय बघूया, तर हा तुमचा CH2 मगाशी बघितलं, CH हा Cl हे त्याचे इलेक्ट्रॉन्स आहेत. आता काय होतं राजानो, बघा की आपण म्हटलं इलेक्ट्रॉन डोनेट करणारा हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो इकडं, आणि हा आपल्याला इकडं डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं. मग आता इकडं लोन पेअर इलेक्ट्रॉन्स डोनेट केले म्हणून काय होतं बघा, इकडे येतं CH2, इथं येतं CH, आणि इथं डबल बॉन्ड Cl येतो, आणि Cl वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि CH2 वरती निगेटिव्ह कॅरेक्टर येतं. हे कशाच्या बाबतीत येतं, तर इलेक्ट्रॉन डोनेट करण्याच्या संदर्भात येतं. तसंच तुम्ही इथं CH2 डबल बॉन्ड CH NH2 हा लोन पेअर आहे राजानो. आता हा लोन पेअर आहे म्हटल्यानंतर काय होईल बघा, हा लोन पेअर हा इथं काय करतो, CH आणि डबल बॉन्ड NH मध्ये ट्रान्सफर होतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय होतं, CH2 इथं CH डबल बॉन्ड NH2 तयार होतं, आणि ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतं आणि ह्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतं, हे लक्षात ठेवा. हा इकडं इलेक्ट्रॉन जातो, हा इकडं इलेक्ट्रॉन्स मूवमेंट मध्ये होती. ही मूवमेंट इलेक्ट्रॉन डोनेट कुणापासून, लोन पेअर टू सिंगल बॉन्ड, आणि इथं लोन पेअर टू सिंगल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये होतं, त्यालाच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणतात. किंवा आपल्याला हे असं येईल
जर तुमचा हा बेन्झीन रिंग असेल आणि हा NH2 ग्रुप असेल तर हा आपल्याला इथं इलेक्ट्रॉन देतो एवढं लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉन दिल्या की आपल्याला काय होतं तर हा इलेक्ट्रॉन दिला की आपल्याला इथं हे असं कॅरेक्टर NH2 पॉझिटिव्ह चार्ज येतं, म्हणजे इथं निगेटिव्ह इफेक्ट येतो. परत मग ते रेझोनन्स कॅरेक्टर्समुळं हे आपल्याला असं बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. डबल बॉन्ड NH2 कॅरेक्टर हे अशी इन्व्हॉल्वमेंट होती. हे कॅरेक्टर्स आपण रेझोनन्स कॅरेक्टर्स मध्ये बघायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि तोच इम्पॅक्ट आपल्याला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमध्ये बघायला मिळणार आहे. कशामध्ये बघायला मिळणार आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे मध्येच आपल्याला ते पण बघायला मिळणार आहे. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमध्ये काय होतं बघा राजानो, तर हा तुमचा CH2 डबल बॉन्ड CH आणि हा CH डबल बॉन्ड O असा जर असेल तर काय होतं राजानो बघा, हा इलेक्ट्रॉन विड्रॉ केला जातो इथं, हा सगळ्यात महत्वाचा. आणि आपल्याला इथला जो इलेक्ट्रॉन्स आहे तो विड्रॉ केला जातो, असा काढून घेतला जातो. आणि आपल्याला जो बॉन्ड तयार होतो तो येतो CH2 हा CH, ओके, CH डबल बॉन्ड पुण्यामध्ये येतो C डबल बॉन्ड O आणि इथं H आपल्याला बघायला मिळतं. हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा. जे मगाशी आपण हा बघितला होता बघा, CH2 डबल बॉन्ड CH अँड C ट्रिपल बॉन्ड N, हे असे कॅरेक्टर्स बघितलेले होते. ओके, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, आता हे असल्यानंतर हा काय करतो, इकडे घेतो, हा इकडे घेतो, इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतो. जे CH2 इथं CH डबल बॉन्ड C, ओके, हा CH डबल बॉन्ड C येणार आणि इथं N असं आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळतं. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह कॅरेक्टर येतं. म्हणजे हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजेच पॉझिटिव्ह M इफेक्ट देणारा आहे, एवढं लक्षात ठेवा. मग हा झाला तुमचा मेसोमेरिक इफेक्ट, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हा लक्षात ठेवा. मेसोमेरिक इफेक्ट आणि पर्टिक्युलरली इंडक्टिव्ह इफेक्ट, ह्या दोघांच्या मधलं मी तुम्हाला कॅरेक्टर्स समजावून सांगितलेला आहे, कसा पार्ट आहे तो. आता पुढचा जो इफेक्ट येणार आहे तो म्हणजेच आपल्याला हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट असणार आहे. आणि तो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट एक आपल्याला हायपर कॉन्जुगेशन म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. आपण पुढचा जो इफेक्ट बघणार आहोत ज्याला आपण हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट म्हणतो. आता हा हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट हा समजून घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. तर हायपर कॉन्जुगेशन इफेक्टमुळं सगळ्यात महत्वाचा पार्ट काय येतो तर लक्षात घ्या. हायपर कॉन्जुगेशन इफेक्टमुळं सगळ्यात महत्वाचा हा समजून घ्यायचा कॅरेक्टर आहे का, तर मेसोमेरिक आणखीन ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण सिंगल सिग्मा बॉन्ड बघितलेला होता. ओके, इलेक्ट्रोमेरिक मध्ये डबल बॉन्ड टेम्पररी कॅरेक्टर बघितलं होतं. मेसोमेरिक इफेक्टमध्ये पाय बॉन्ड आणि लोन पेअर इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह होतात. आता इथं काय होतं, पर्टिक्युलरली हायपर कॉन्जुगेशन, कॉन्जुगेशन म्हणजेच कनेक्शन इन 2 इलेक्ट्रॉन पेअर कॅरेक्टर्स मध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. कशामध्ये? 2 पेअर म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं जे आहे ते इलेक्ट्रॉन पेअर्स दुसऱ्या बरोबर सिस्टीम. कॉन्जुगेशन शब्द आलाय लक्षात घ्या. हायपर कॉन्जुगेशन मीन्स कनेक्शन, हा पार्ट येणार आहे. मग ह्यामध्ये पर्टिक्युलरली ह्याच इफेक्टला नाथन ब्रेकर इफेक्ट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? नॅथन ब्रेकर इफेक्ट म्हणतात. आता तुम्हाला मी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं की होमोलायटिक बॉन्ड फिशन आणि हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन मध्ये जर समजा एखादा इलेक्ट्रॉन जर हा तुमचा इथाइल मॉलिक्यूल आहे, हा इथाइल मॉलिक्यूल आहे ना, म्हणजे इथेन आहे ना, ह्या इथेन मधला जर एक आपला हायड्रोजन जर गेला तर ह्याच्यावरती काय येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल, म्हणजेच ह्याला नाव येईल इथाइल कॅशायन. आता हा ज्यावेळेला इथाइल कॅशायन तयार होतो, हे कुठलाही हायड्रोकार्बन्स मध्ये तुम्हाला माहिती आहे सिंगल बॉन्ड असू दे किंवा डबल बॉन्ड असू दे, ज्याच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होणार आहे. कुणाचं? ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होतं. मग हे ओव्हरलॅपिंग होत असताना जर समजा एखाद्या बॉन्ड फॉर्मेशन मध्ये जर तो बॉन्ड ब्रेक झाला असेल
ओके, बॉन्ड ब्रेक झाला असेल म्हणजेच ओव्हरलॅपिंग नसेल तर तिथं पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि ते ऑर्बिटल एम्प्टी राहतं किंवा ज्याला आपण अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर म्हणतो. काय राहतं ते? एम्प्टी राहतं किंवा अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. एवढं लक्षात ठेवा. मग इथं सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेला तुम्हाला इथाईल कॅशायन, प्रोपाईल कॅशायन किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर जरी असेल, म्हणजेच इथं CH3 CH डबल बॉन्ड CH2 जरी असेल तरी सुद्धा इथं एक अनहायब्रिडाइज्ड कॅरेक्टर कार्बनचा असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग अशा वेळेला काय होतं, जिथं आपल्याला कॅशायन फॉर्मेशन होतं किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये येतं तर त्यावेळेला लक्षात घ्या की पी ऑर्बिटल हा काय असतो? एम्प्टी राहतो. काय राहतो? तो एम्प्टी राहतो किंवा त्याला अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्स म्हटलं जातं. आणि म्हणून इथं धिस इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट टेक्स प्लेस. कशामुळे होतं? इट इज टेक्स प्लेस ड्यू टू डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन. कुणाचं होणार आहे? डिलोकलायझेशन म्हणजेच डिस्प्लेसमेंट. कुणाची? इलेक्ट्रॉन्सची. ड्यू टू ओव्हरलॅप बिटवीन एम्प्टी पी ऑर्बिटल अँड सिग्मा इलेक्ट्रॉन. म्हणजे एम्प्टी पी ऑर्बिटल आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये आपल्याला काय होईल? डिलोकलायझेशन और डिस्प्लेसमेंट होणार आहे, म्हणजेच कॉन्जुगेशन होणार आहे. म्हणजे एका ऑर्बिट कडून दुसऱ्या ऑर्बिट कडे जाणार आहे ते, हे लक्षात ठेवा. म्हणजे एका कार्बन कडून दुसऱ्या कार्बन कडे जाणार. ओके, हे लक्षात ठेवा. परंतु केव्हा जाणार? तर एम्प्टी पी ऑर्बिटल पाहिजे. म्हणजेच काय? हा जो हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट आहे, हा इफेक्ट काय करतो? इन दिस इफेक्ट एम्प्टी पी ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल शुड हॅव अ प्रॉपर ओरिएंटेशन. प्रॉपर ओरिएंटेशन म्हणजेच एकाच प्लेन मध्ये आले पाहिजेत. एकाच प्लेन मध्ये म्हणजेच एकाच डायरेक्शनला एकाच प्लेन मध्ये आले तरच आणि तरच, म्हणजेच त्याला प्रॉपर ओरिएंटेशन म्हणतात. ओके, नाहीतर एक जण आहे पूर्वेला आणि एक जण आहे पश्चिमेला तर होणार नाही. दोघांचंही प्लेन एकच पाहिजे आणि एकाच डायरेक्शनला आलं पाहिजे, म्हणून त्याला प्रॉपर ओरिएंटेशन म्हणतात. म्हणजेच एम्प्टी पी ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल should have a proper orientation with a sigma electron, and then transfer of an electron from sigma to empty orbital takes place. Sigma electrons to empty p orbital किंवा अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल मध्ये ट्रान्सफर होतं, हे लक्षात ठेवा. मग हे ट्रान्सफर होतं म्हणून ते हायपर कॅरेक्टर येतं, म्हणून त्याला हायपर कॉन्जुगेशन सिस्टीम म्हणतात. कारण का इथं इलेक्ट्रॉन्स नाही आहेत, म्हणजे थोडासा आपल्याला हा कार्बोकॅशायन म्हणजेच ऑलरेडी एनर्जी मिळालेली आहे. कारण का बॉन्ड ब्रेक झालेला आहे. बॉन्ड ब्रेक केव्हा होतो? एनर्जी मिळाल्यानंतर. म्हणजेच हे हायपर कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला काय होतं? सिग्मा इलेक्ट्रॉन्स हे ट्रान्सफर होतात अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल और एम्प्टी पी ऑर्बिटल. म्हणजेच हायपर कॉन्जुगेशन मध्ये काय आहे तर पर्टिक्युलरली डिलोकलायझेशन और डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इज टेक्स प्लेस ड्यू टू ओव्हरलॅप बिटवीन एम्प्टी पी ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड बी ऑर्बिटल अँड सिग्मा इलेक्ट्रॉन्स व्हेन दे हॅव इन अ प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये असतात, त्यावेळेला आपल्याला बघायला मिळतात. मग इथं मी हे तुम्हाला एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. हा एक कार्बन, दोन कार्बन म्हणजेच कुठला रे? इथेन म्हणतो ना आपण. एका कार्बनचा मिथेन, 2 कार्बनचा इथेन, 3 कार्बनचा प्रोपेन असा येतो. आता इथं मी 2 कार्बनचा अल्केन घेतलेला आहे, इथेन घेतलेला आहे. आता बघा, इथं आहे एक बॉन्ड, हा 2 बॉन्ड, हा तिसरा बॉन्ड हायड्रोजन बरोबर कार्बनचा झालेला आहे आणि हा चौथा बॉन्ड दुसऱ्या कार्बन बरोबर ह्या कार्बन नंबर 2 ने केला. परंतु कार्बन नंबर 1 मध्ये बघा, हा एक बॉन्ड झाला, हा दुसरा बॉन्ड झाला हायड्रोजन बरोबर, हा तिसरा कार्बन बरोबर झाला. परंतु चौथा बॉन्ड काय आहे? ज्याच्यामध्ये ब्रेक झालेला आहे. म्हणजेच हे जे ऑर्बिटल आहे हे ऑर्बिटल काय राहिलं? एम्प्टी राहिलं. ओके, मग हा एम्प्टी राहिल्यानंतर काय होतं? एम्प्टी पी ऑर्बिटल आणि ह्या दुसऱ्या कार्बनचा जो आपल्याला ह्या हायड्रोजन बरोबर जो सिग्मा इलेक्ट्रॉन्स तयार होतो. कुणामुळं? तर कार्बनचा sp3 आणि हायड्रोजनच्या s ऑर्बिटल मुळे हे जे सिग्मा इलेक्ट्रॉन्स आहेत ते
ट्रान्सफर होतात आणि हे ट्रान्सफर झाले की जो इफेक्ट येतो त्यालाच सिग्मा इलेक्ट्रॉन्समुळं ट्रान्सफर होतो, हे लक्षात ठेवा. ओके, मग आता हा सिग्मा इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाला तर काय होतं राजानो, बघा की तुम्हाला सिग्मा इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झाला. आता हे स्ट्रक्चर्स मी काढत असताना काय होतं, हा सिग्मा इलेक्ट्रॉन्सनं ट्रान्सफर केला तुम्ही, हा इलेक्ट्रॉन्स इथं आला, हा तुमचा एच, इथं एच. आता काय होतं, ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्स गेलेले आहेत, लक्षात ठेवा, हा एच आणि हा एच असाच राहणार आहे. ओके, आता ह्याच्यातले इलेक्ट्रॉन्स गेलेत म्हणजे हा जो चार्ज आहे पॉझिटिव्ह चार्ज इकडे येतो, म्हणजे हा पॉझिटिव्ह चार्ज इथं येणार पॉझिटिव्ह चार्ज, आणि मग हा पॉझिटिव्ह चार्ज ह्या एका कार्बनला इथं येणार, म्हणजे इथल्या हायड्रोजनला येणार. समजा जर हा हायड्रोजन वापरला तर इथं येईल, हा हायड्रोजन वापरला तर इथं येईल. म्हणजेच 3 प्रकारचे तुम्हाला स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. कुठला, हा 1, 2 किंवा 3, ह्यातले ह्या हायड्रोजनचा. मग आता हा हायड्रोजन जर घेतला तर ह्याचं ऑर्बिटल सुद्धा काय असणार आहे बाळांनो, हे असंच आपण दाखवणार आहे की नाही, ह्याचं ऑर्बिटल सुद्धा आपण हे असंच दाखवणार आहे की नाही. म्हणजेच हा जर समजा ह्या कार्बन नंबर म्हणजे हायड्रोजन नंबर 1 ह्या दोघांच्या पासून जर हे ट्रान्सफर झालं पी ऑर्बिट एमटीला तर एक स्ट्रक्चर येईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज इथं येईल. समजा ह्यातून गेला तर इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथून गेला तर ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतील. म्हणजे 3 आपल्याला स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. किती, हायपर कॉन्जुगेटिव्ह सिस्टीम. ज्यावेळेला प्रायमरी कार्बन असतो त्यावेळेला प्रायमरी कार्बन मध्ये 3 स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. का तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स गेट्स ट्रान्सफर टू द एम्प्टी पी ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल. आता लक्षात घ्या, हा जसा प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये आहे, एकाच प्लेन मध्ये आहे, मग आता ह्यांच्यामध्ये कधी होईल, आता हा ऑर्बिटल आणि हे पी ऑर्बिटल. ओके, हे दोन्हीही प्रॉपर ओरिएंटेशन मध्ये म्हणजेच एकाच प्लेन मध्ये आले पाहिजेत, दोघांची डायरेक्शन सेम असली पाहिजे. त्यावेळेला त्याचं प्रॉपर ओरिएंटेशन झालं की आपल्याला दुसरं स्ट्रक्चर बघायला मिळेल. तसंच ह्याचं बघायला मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला पर्टिक्युलरली हा इथं सिग्मा इलेक्ट्रॉन्स हा ट्रान्सफर होतो कुणामध्ये, अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल और एम्प्टी पी ऑर्बिटल मध्ये होतो. एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो कुणाच्या दृष्टिकोनातून, तर हायपर कॉन्जुगेशनच्या दृष्टिकोनातून. आता इथं सिग्मा इलेक्ट्रॉन्स आणखीन पाय ऑर्बिटलच इन्व्हॉल्व आहे. इथं कुठं बॉन्ड आहे का, बघा इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये म्हणलं परमनंट पोलरायझेशन, मेसोमेरिक मध्ये सुद्धा म्हटलं पाय बॉन्ड हे म्हटला तुम्ही. ओके, तसंच इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय बॉन्ड इलेक्ट्रॉन्स, म्हणजे इथं बॉन्ड इन्व्हॉल्व आहे, इथं बॉन्ड इन्व्हॉल्व नाही आहे. इथं सिग्मा इलेक्ट्रॉन्स आणि एम्प्टी पी ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल ह्यांच्यामध्ये आपल्याला डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात. म्हणून ह्यालाच नो बॉन्ड रिझोनन्स म्हटलं जातं किंवा अँकीमेरिक इफेक्ट सुद्धा म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आणि हे नाथन ब्रॅकरनं आपल्याला पर्टिक्युलरली ह्या हायपर कॉन्जुगेशन इफेक्टचा कॅरेक्टर एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही बघितला तर इथं कंपाऊंड्स हॅव्हिंग म्हणजे आता इथेन असेल, मिथेन असेल, प्रोपेन असेल, यांचे म्हणजे कंपाऊंड हॅव्हिंग मोर नंबर ऑफ स्ट्रक्चर, कुठले, हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स. मोर नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स, दे आर मोर स्टेबल. मग प्रायमरी कार्बनला किती येतात बघा, मी सांगितलं तुम्हाला 1, 2, 3. कारण का एकच मिथाइल ग्रुप इथं अटॅच आहे ह्या कार्बनला, एकच मिथाइल ग्रुप. म्हणजेच बघा हा राजानो, हा तुमचा हा जर घेतला तर बघा हा CH3 आणि हा तुमचा Ca. ओके, आणि हा एक H म्हणजे हा झाला CH2, हा CH2 आणि हा CH3 म्हणजे एकच मिथाइल ग्रुप झाला. एक मिथाइल ग्रुप म्हणजे 3 हायड्रोजन झाले. 3 हायड्रोजन झाले म्हणजे 3 स्ट्रक्चर झाले कुणाचे, प्रायमरी कार्बनला. सेकंडरीला किती आहेत बघा रे, 2 आहेत ना. हा कार्बोकॅशन आहे, सेकंडरी कार्बोकॅशन. 2 मिथाइल ग्रुप आहेत म्हणजे 2 मिथाइल ग्रुप मध्ये किती हायड्रोजन आहेत, 6 हायड्रोजन आहेत. म्हणजे 6 हायड्रोजन कडून डिलोकलायझेशन होईल ह्या 3 हायड्रोजन, ह्या 3 हायड्रोजन कडून. म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स किती येतील, 6 येतील. टर्शरी मध्ये किती आहेत बघा, 1, 2, 3.
म्हणजे तीन प्रकार, म्हणजे टोटल 9 हायड्रोजन्स आहेत, म्हणजेच 9 आपल्याला हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. मग सगळ्यात जास्त कुणामध्ये येतं? टर्शरीमध्ये हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स येतात फॉर डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि म्हणून बघा आपण स्टॅबिलिटी कशाला येते? टर्शरीला, मग सेकंडरीला आणि मग प्रायमरीला येते. म्हणून आपण फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅशन मध्ये स्टॅबिलिटी लिहिताना टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी ग्रेटर दॅन मिथाइल कॅशायन किंवा रॅडिकल म्हणतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, कारण का नंबर ऑफ स्ट्रक्चर्स जास्त येतात. परंतु कार्बॅनियनच्या बाबतीत काय होतं राजानो? कार्बॅनियनच्या बाबतीत जेवढं इंडक्टिव्ह इफेक्ट, म्हणजे CH3 ग्रुप काय आहे? इंडक्टिव्ह इफेक्ट देणार आहे. जेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त तेवढं स्टॅबिलिटी कमी. आणि म्हणून कार्बॅनियनच्या बाबतीत फक्त उलट येतं. प्रायमरी मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी मोर स्टेबल दॅन टर्शरी. म्हणजेच कार्बॅनियनची स्टॅबिलिटी ही आपल्याला जर बघितलं तर इंडक्टिव्ह इफेक्ट वरती, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट वरती बघायला मिळते. आणि पर्टिक्युलरली स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅशन अँड फ्री रॅडिकल हे हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्सनं आपल्याला बघायला मिळतं. पुन्हा एकदा सांगतो, हायपर कॉन्जुगेशन हा नॅथन आणि ब्रेकर नावाच्या सायंटिस्टनी सांगितलेला आहे. इथं पर्टिक्युलरली डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ड्यू टू ओव्हरलॅप बिटवीन MTP ऑर्बिटल अँड सिग्मा इलेक्ट्रॉन आहे. इथं कंडिशन काय आहे? प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. MTP ऑर्बिटल और अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल अँड सिग्मा इलेक्ट्रॉन्स मध्ये प्रॉपर ओरिएंटेशन पाहिजे. त्याच्यानंतरच ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम सिग्मा टू MT ऑर्बिटल हे घडतं. आणि त्याच वेळेला जो इफेक्ट येतो तो हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट आहे. ह्या इफेक्ट मध्ये कुठेही बॉन्ड इन्व्हॉल्व्ह नाही आहे, म्हणून ह्यालाच नो बॉन्ड रिझोनन्स किंवा अँटीमेरिक इफेक्ट म्हणतात. ज्या कंपाऊंड्सचे नंबर ऑफ स्ट्रक्चर जास्त येतात त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे. इथं मी सांगितलं हा तुमचा इथाइल ग्रुप आहे. इथाइल मध्ये एका कार्बनला, हा कार्बन नंबर 1 ज्याच्यामधला हायड्रोजन गेलेला आहे, म्हणजेच कॅशायन झालेला आहे. हा कॅशायन झालेला आहे. आणि त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे ज्याच्यावरती मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे 3 हायड्रोजन आहे. 3 हायड्रोजन असल्यामुळे 3 हायड्रोजन मध्ये आपल्याला 3 स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. हे लक्षात ठेवा. 3 हायपर कॉन्जुगेटिव्ह स्ट्रक्चर्स येतील ज्यावेळेला प्रायमरी कार्बन असेल. तोच जर तुम्ही इंडिकेशन लावलं, ओके, आणि थोडस इमॅजिनेशन केलं तर सेकंडरीला किती आहेत? हे 3 हायड्रोजन आणि 3 हायड्रोजन म्हणजे 6 स्ट्रक्चर्स काढू शकतात. इथं कसं हा 1, हा दुसरा 2, हा तिसरा 3. तसंच बघा हे 3 इथं, हे 3 इथं. आणि टर्शरीला 9 काढता येतात. हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं टर्शरी हा मोर स्टेबल कॅरेक्टर येतो. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली हायड्रोजन मधला MTP ऑर्बिटल आणि दुसरा हायड्रोजनचा सिग्मा इलेक्ट्रॉन्स, ह्यामध्ये आपल्याला कॅरेक्टर्स म्हणजेच इलेक्ट्रॉन्सची डिस्प्लेसमेंट, डिलोकलायझेशन ड्यू टू द MT और अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल्स मुळे आपल्याला हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे फ्री रॅडिकल मध्ये सुद्धा बघायला मिळतात, कार्बोकॅशन मध्ये सुद्धा बघायला मिळतात. हे इम्पॉर्टंट येतं. हा हायपर कॉन्जुगेशन सिस्टीमचा पार्ट येतो. म्हणजे आज आपण मेसोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट हे दोन्हीही कॅरेक्टर्स आपण महत्वाचे बघितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा जो कॅरेक्टर येणार आहे तो म्हणजेच आपल्याला रिझोनन्स कॅरेक्टर म्हणून येतं. आता रिझोनन्स कॅरेक्टर हा जसा बघाशी आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट बघितलेला होता. कुठला बघितलेला होता? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट. म्हणजेच मेसोमेरिक इफेक्ट मध्ये ज्या वेळेला 2 स्ट्रक्चर्स एकाच मॉलिक्युलचे काढले त्यालाच आपण काय म्हटलं? रिझोनन्स कॅरेक्टर्स म्हटलं. म्हणजे आर इफेक्ट म्हणून आपण बघितलेलं आहे. हे बघा काय बघितलं? आर इफेक्ट हा पार्ट बघितलेला होता. मग आता पर्टिक्युलरली रिझोनन्स इफेक्ट म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला महत्वाचा पार्ट आपण आता बघायला घेऊया. आता महत्वाचा पहिल्यांदा रिझोनन्स म्हणजे काय हे सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं. ओके, आता रिझोनन्स म्हणजे काय? तर रिझोनन्स म्हणजे रिझोनन्स मीन्स, ओके, रिझोनन्स
आता रेझोनन्सचा अर्थ आहे की साऊंडिंग द सेम. काय आहे रेझोनन्सचा अर्थ? आहे साऊंडिंग द सेम, म्हणजे सेम वाटतं परंतु ते सेम असत नाही. साऊंडिंग द सेम, इट इज सेम असं वाटतं म्हणून त्याला रेझोनन्स म्हटलं जातं. म्हणजेच मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू or more structure, two or more structure due to difference in delocalization of a pi electron that structure is called resonance, and resonance structure and phenomenon called रेझोनन्स. हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यामध्ये काय, मॉलिक्यूल कॅन बी रिप्रेझेंटेड. ओके, म्हणजेच तुम्ही यू कॅन ड्रॉ अ मॉलिक्यूल और यू कॅन ड्रॉ अ स्ट्रक्चर ऑफ अ मॉलिक्यूल. ओके, मोर दॅन टू or more than two type of a structure. Okay, but arrangement of electrons or arrangement of a pi electrons, म्हणजेच delocalization of a pi electrons is different due to difference in delocalization of a pi electron or difference in काय आहे, difference in arrangement of a pi electron in a structure. तर त्याच वेळेला जो आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळतं त्याला रेझोनन्स कॅरेक्टर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला दाखवतो. तर पर्टिक्युलरली बघा, हा तुमचा बेन्झीन आहे, मी हे असा काढला, बरोबर आहे. आता हिथं पाय बॉन्ड आहेत ना हे. आता दुसरा काय करेल तर म्हणा सर मी असं का, तर मी जर हे असं घेतलं, हिथं घेतलं 1 2 आणि 3, बघा हिथं डिलोकलायझेशन कुठं आहे बघा. ओके, हा इलेक्ट्रॉन, हा पाय बॉन्ड, इथं वेगळ्या ठिकाणी पाय बॉन्ड आलाय की बघा. परंतु दिसताना स्ट्रक्चर काय दिसतं, सेम दिसतं, परंतु अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन इज अ डिफरंट. दुसरा कोण म्हणेल तर ह्या असं काढेल बाबा राजानो. ओके, हा असा काढेल. ओके, हा असा येऊ शकेल, म्हणजे ह्याच्यासारखं हे सिमिलर येऊ शकेल. आता काय जण म्हणतील की सर आम्ही असं काढलं तर काय होईल, चालतं, पाय इलेक्ट्रॉन्सचा डिफरन्स येऊ शकेल. काय जण म्हणतील सर आम्ही असं जर घेतलं तर काय होईल, तर लक्षात घ्या हे सुद्धा चालू शकतं. म्हणजे डिफरन्स इन अरेंजमेंट. आता हा बेन्झीन मॉलिक्यूल आहे, बेन्झीन मॉलिक्युल्स मध्ये पाय इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट डिफरन्स आहे, म्हणजे डिफरन्स आहे. आणि हे कसं होतं तर डिलोकलायझेशन होतं. म्हणजेच तुमचा बघा हा तुमचा RC. ओके, हा इथं RC डबल बॉन्ड O, हा OH इथं आला. किंवा तुम्ही आपल्याला हा असा एनायन आहे, तर हे स्ट्रक्चर कसं काढू शकाल तुम्ही, हा RC इकडं तुम्ही O टाकाल, इकडं डबल बॉन्ड O टाकाल. ओके, म्हणजेच एकाच मॉलिक्यूलची 2 टाइप्सचे स्ट्रक्चर्स तुम्ही काढू शकता ना. तिसरं बघा तुम्हाला हा इथं RnO2 असं जर दिलं तुम्हाला स्ट्रक्चर, तुम्ही म्हणणार सर असंच कशाला, तुम्ही इकडंच का डबल बॉन्ड दिला, तर तुम्ही असं पण देऊ शकता ना रे. हा इकडं O आणि इकडे डबल बॉन्ड O करू शकता. मग हे जे स्ट्रक्चर्स आहेत हे कशामुळे होतात, डिलोकलायझेशन ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स कॅरेक्टरमुळे होतात. कशामुळे होतात, डिलोकलायझेशन ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन किंवा डिफरन्स इन अरेंजमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स मुळे यू कॅन ड्रॉ और यू कॅन हॅव अ रिप्रेझेंटेशन ऑफ अ मॉलिक्यूल. 2 or more than 2 type of a structure you can draw. That character is called as a resonance character and phenomena is called as a resonance phenomena. ह्याच रेझोनन्स स्ट्रक्चरला जे आहे त्याच रेझोनन्स स्ट्रक्चरला
आपल्याला नाव येतं. रेझोनन्स स्ट्रक्चरला नाव आहे कोनॅनिकल स्ट्रक्चर किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर. काय म्हणतात त्याला? कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. कोनॅनिकल किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. इथं फक्त कसं आहे, तुम्ही जे स्ट्रक्चर्स आहे देर इज अ डिफरन्स इन द अरेंजमेंट. कोणाच्या अरेंजमेंटमध्ये डिफरन्स येणार आहे? तर पाय इलेक्ट्रॉन्सच्या कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता ह्यामधला जो आपल्याला ज्या वेळेला की काय केलं जातं, तर हे जे कायम इलेक्ट्रॉन्स पाय इलेक्ट्रॉन्स मुवमेंट मध्ये असतात, म्हणून काय केलं जातं, त्यांची मुवमेंट ही अशी डॉट डॉट डॉटनं दाखवली जाते. म्हणजेच हा येतो रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर म्हणतात. काय म्हणतात त्याला? रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाचं रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स काढू शकतो. ह्याचं आपण काय काढू शकतो बघा, RC इथं फक्त डॉट डॉट टाका, इकडे डॉट डॉट टाका. RONO2 ला तुम्ही काय करू शकता बघा राजानो, हा RN इथं. म्हणजेच काय करता तुम्ही? डिस्पर्शन ऑफ अ चार्ज करता. कोणाचं? पाय इलेक्ट्रॉन्सचा चार्जचा डिस्पर्शन करता. मग हे सगळे जे डॉटेड न दाखवलेत हे रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स असतात, आणि बाकीचे जे आहेत ते रेझोनन्स कॉन्ट्रीब्युटिंग कोनॅनिकल स्ट्रक्चर्स म्हणतात. हे लक्षात ठेवा. मग ह्याची एनर्जी आणि मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ रेझोनन्स स्ट्रक्चर ऑर कॅनॉनिकल स्ट्रक्चर ह्यांच्या एनर्जीचा डिफरन्स म्हणजेच रेझोनन्स हायब्रिड एनर्जी असं म्हटलं जातं. ओके, हे लक्षात ठेवा. रेझोनन्स एनर्जी म्हणजेच काय? डिफरन्स बिटवीन द एनर्जी ऑफ रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर्स एनर्जी अँड मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स एनर्जी. त्याला रेझोनन्स एनर्जी म्हटलं जातं. मग ह्यामध्ये काय होतं, तर तुम्हाला माहिती आहे की कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स यू कॅन हॅव. ओके, यू कॅन हॅव अ कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स ऑर कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स. कशामुळे होतं, तर डिफर फ्रॉम इच अदर. दे आर गोइंग टू बी डिफर. म्हणजे कॅनॉनिकल स्ट्रक्चर और कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर ज्याला रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हणतो, दे आर डिफर फ्रॉम वन अनादर बाय पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता ही जी पोझिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे किंवा अरेंजमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन्स आहे, ओके, ती कोणाची आहे? पाय इलेक्ट्रॉन्सची आहे. बट अदर ॲटम और ग्रुप बघा, हा इथला कार्बन किंवा हा R, हा C, हा R, हा C, हा RC. अदर ग्रुप और ॲटम or molecules, their position remains the fixed, but only the difference in the arrangement is due to the pi electrons. Pi electrons चा difference. ओके, pi electrons ची arrangement, delocalization, त्याच्यामुळे आपल्याला डिफरंट स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. बाकीची ॲटमची पोझिशन ही सेम असते. हे लक्षात ठेवा. सो द इलेक्ट्रॉन्स, इट इज अ मूव फ्रॉम अ pi electrons and you will get a पर्टिक्युलरली कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर और कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स असं म्हटलं जातं. मग मगाशी मी सांगितलं तुम्हाला कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्सची एनर्जी, सगळ्या कॉन्ट्रीब्युटिंग और कॅनॉनिकल स्ट्रक्चरची एनर्जी ही नियरली सेमच असते. हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला रेझोनन्स हायब्रिड एनर्जी आणि लोएस्ट एनर्जी म्हणजे मोस्ट स्टेबल फॉर्म ऑफ अ कॅनॉनिकल स्ट्रक्चर ह्या दोघांच्या डिफरन्स घेतला तर रेझोनन्स एनर्जी म्हटलं जातं. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ज्या वेळेला आपण मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स ज्या वेळेला बघतो, पाय इलेक्ट्रॉन्स, तो पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज हे कॅरेक्टर्स बघतो, तर त्यावेळेला आपल्याला हे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. मग पुन्हा एकदा सांगतो, ह्याच्यामध्ये ग्रुप ॲटम त्यांची पोझिशन मॉलिक्युलच्या अदर ॲटम्सची पोझिशन सेम राहते. फक्त इलेक्ट्रॉन्स हे त्यांची पोझिशन ही डिफरन्स राहते. म्हणजे अरेंजमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स इज डिफरंट इन द स्ट्रक्चर्स. हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हटलं जातं. हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. म्हणजेच बघा, हा तुमचा CH2, ओके, हा डबल बॉन्ड CH आणि हा CH2 इथं तुमचा पॉझिटिव्ह चार्ज दिलेला आहे. आता काय होतं, अरेंजमेंटमुळं
हा पाय इलेक्ट्रॉन्स इथं येतो, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला जे स्ट्रक्चर्स बघायला मिळतं CH2, आता हा CH डबल बॉन्ड CH2 येतो आणि पॉझिटिव्ह चार्ज ह्याच्यावरती येतो. म्हणजेच फक्त काय झालं, अरेंजमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन नंबर 1, 2 आणि 3, इथं कार्बन नंबर 1 आणि 2 मध्ये आहे, इथं काय होतं 2 आणि 3 मध्ये येतं फक्त अरेंजमेंट कुणाची, पाय इलेक्ट्रॉनची. बरं बाकीची पोझिशन बघा, ह्या कार्बनची, ह्या कार्बनची, ह्या कार्बनची इथं सुद्धा सेमच आहे, हायड्रोजनची पण सेम आहे, फक्त इलेक्ट्रॉन्सचा म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्सची अरेंजमेंट डिफरंट येते. अशालाच आपण रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणतो, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप like NH2, like R2NH, like OH, like क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्यांच्यासारखे किंवा आपल्याला RO अल्कॉक्सी ग्रुप असतील तर ओके, हे जर असे NH2 ग्रुप असतील तर हे काय करतील, बेन्झीन रिंगला देतील, म्हणजेच तो पॉझिटिव्ह R इफेक्ट येईल. म्हणजेच आपण म्हणतो पॉझिटिव्ह M इफेक्ट मागच्या वेळेला बघितलेला आहे. इलेक्ट्रॉन डोनेट करणार आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील कुठले, सायनाइड, CHO, COOH जर प्रेझेंट असतील तर ते काय करतील, COOH, NO2 यांच्यासारखे जर असतील तर ते काय करणार आहेत, आपल्याला इलेक्ट्रॉन बेन्झीन कडनं विड्रॉ करून घेणार आहेत. म्हणजेच हा निगेटिव्ह M इफेक्ट किंवा निगेटिव्ह R इफेक्ट म्हटला जातो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून रिझोनन्स मध्ये निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह केव्हा येतं, तर ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप असेल, OH ग्रुप असेल, RO ग्रुप असेल, अल्काइल ग्रुप असेल, म्हणजे मिथाइल, इथाइल, प्रोपाइल ग्रुप असतील, ते जर प्रेझेंट असतील ओके विथ डबल बॉन्ड कॅरेक्टर म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स बरोबर असतील तर ते इलेक्ट्रॉन्स देतात. इलेक्ट्रॉन्स देणारा ग्रुप म्हणजेच पॉझिटिव्ह R इफेक्ट. आणि जो इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेणार आहे NO2, CN, COOH कुणापासून, बेन्झीन रिंग पासून किंवा डबल बॉन्ड कॅरेक्टर पासून ज्यावेळेला विड्रॉ करून घेतील त्याच वेळेला आपण त्याला काय म्हणतो, निगेटिव्ह R इफेक्ट और पॉझिटिव्ह R इफेक्ट म्हणतो. आता हे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह R इफेक्ट हे कॉन्जुगेट सिस्टीमचा पार्ट आहे, म्हणजे कॉन्जुगेशनचा आहे. म्हणजेच मेसोमेरिक कॅरेक्टर्स मध्ये सांगितलं आपण 2 सिग्मा बॉन्ड और अल्टरनेट सिंगल और सिग्मा बॉन्ड और सिंगल पर्टिक्युलरली लोन पेअर आणि पाय इलेक्ट्रॉन्स असं जर असेल तर आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो. म्हणजे मेसोमेरिक आणि रिझोनन्स इफेक्ट मध्ये काहीही फरक नाही आहे, दोन्ही सेम आहेत. कारण का दोघांच्या मध्ये तुम्हाला यू कॅन ड्रॉ अ सिंगल मॉलिक्यूल 2 और मोर दॅन 2 स्ट्रक्चर्स यू कॅन बी ड्रॉन ऑफ अ सेम मॉलिक्यूल. त्यालाच आपण रेझोनन्स कॅरेक्टर म्हणतो, हे लक्षात ठेवा. आणि हे रेझोनन्स कॅरेक्टर कशामुळे होतं, ड्यू टू पर्टिक्युलरली डिफरंट अरेंजमेंट ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स. बाकीचे ॲटम्स ऑफ दॅट मॉलिक्युल्स देअर पोझिशन रिमेन्स द सेम. त्यांची पोझिशन ॲटमची चेंज होत नाही, त्यांची पोझिशन सेम असते. म्हणजे बेन्झीन बघितलं तर बेन्झीनवरच्या प्रत्येक कार्बनची आणि हायड्रोजनची पोझिशन हेक्झॅगॉनच्या कॉर्नरवरच असते, ती कुठेही बदलत नाही. फक्त चेंज काय होतं तर आतले जे डबल बॉन्ड आहेत तेच चेंज होतात. म्हणजेच डिफरन्स इन अरेंजमेंट म्हणजेच ड्यू टू द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्समुळे आपल्याला रेझोनन्स कॅरेक्टर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. त्यालाच रेझोनन्स इफेक्ट म्हणतात. आणि मग हा रेझोनन्स इफेक्ट आणि हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट ओके आणि मेसोमेरिक इफेक्ट हा जो आज काळात बघितला आपण आज जो बघितला होता त्यातला मेसोमेरिक आणि रेझोनन्स हे दोन्हीही ऑलरेडी सेम आहेत, एवढं लक्षात ठेवा. ह्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेसोमेरिक आणि रिझोनन्स मध्ये ह्यांच्यामध्ये सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. मेसोमेरिक आणि इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये सिमिलॅरिटीज बघायला मिळतात. फक्त हायपर कॉन्जुगेशन ह्याच्यामध्ये MTP ऑर्बिटल आणि सिग्मा इलेक्ट्रॉन्स ह्यांच्यामध्ये अरेंजमेंट आहे, ह्यांच्यामध्ये कनेक्शन आहे ऑफ इलेक्ट्रॉन डेन्सिटी, तिथं बॉन्ड इन्व्हॉल्व्ह होत नाही. रिझोनन्समध्ये बॉन्ड इन्व्हॉल्व्ह होतात, मेसोमेरिकमध्ये बॉन्ड इन्व्हॉल्व्ह होतात, इलेक्ट्रोमेरिकमध्ये होतात, इंडक्टिव्ह मध्ये होतात. फक्त हायपर कॉन्जुगेशन मध्ये येत नाही. आणि हायपर कॉन्जुगेशन हा स्टॅबिलिटी डिसाइड करतो, हे लक्षात घ्या, कार्बोकॅशनची, फ्री रॅडिकल्सची. आणि हे कार्बोकॅशन आणि फ्री रॅडिकल्स आपण कुठं बघितलेत राजानो, तर ते आपण बघितलेले आहेत पर्टिक्युलरली जर बघितलं तर
आपण बॉन्ड फिशन्समध्ये होमोलायटिक आणि हेट्रोलायटिकमध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून हे जे सगळे इफेक्ट सांगितलेले आहेत इंडक्टिव्ह पासून रिझॉनन्स इफेक्ट, हे सगळे त्यांची पर्टिक्युलरली जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून घ्या. जर क्लिअर झाली नसेल तरी सुद्धा पुन्हा तुम्ही मला विचारा, मी फोनवरनं ती कन्सेप्ट सांगतो. कारण काय, ही ज्याला कन्सेप्ट कळेल पर्टिक्युलरली मेसोमेरिक इंडक्टिव्ह इफेक्ट हायपर कॉन्ज्युगेशन, तर त्याच्यामुळं आपल्याला JEE आणि नीटमध्ये आपल्याला MCQ येतात ड्यू टू द डिफरंट अरेंजमेंट आणि त्याची स्टॅबिलिटी ही ज्या वेळेला आपल्याला ठरवायला येते, ती स्टॅबिलिटी ठरवताना ह्या पर्टिक्युलरली इफेक्टचा महत्त्व आहे, इम्पॉर्टन्स आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हे मी तुम्हाला पर्टिक्युलरली इफेक्ट सांगितले. कारण का तुम्हाला मी मगाशी सांगितलं इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मेसोमेरिक इफेक्ट हे काय करतात, तर पर्टिक्युलरली फिजिकल प्रॉपर्टीज लाईक डायपोल मोमेंट, सोल्युबिलिटी, रेट ऑफ रिॲक्शन ह्याच्यावरती इफेक्ट करतात, इन्फ्लुएन्स करतात. कुठले इंडक्टिव्ह इफेक्ट, ओके, आणि मेसोमेरिक इफेक्ट. हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट काय करतो, स्टॅबिलिटी ऑफ द मॉलिक्यूल ह्याच्यावरती पार्ट येतो. कोण स्टेबल आहे, म्हणजेच जो इंटरमिजिएट प्रॉडक्ट आहे कार्बोकॅशन, जो स्टेबल असेल त्याची स्टॅबिलिटी जेवढी जास्त, ओके, इंटरमिजिएट प्रॉडक्टची ती स्टॅबिलिटी कशावरनं ठरवली जाते, तर हायपर कॉन्ज्युगेशनवरनं. स्टॅबिलिटी जास्त तर प्रॉडक्टचा इल्ड जास्त, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हायपर कॉन्ज्युगेशन हा स्टॅबिलिटी देतो. आणि रिझोनन्स पण परत कॅरेक्टर काय देतं तुम्हाला, पर्टिक्युलरली हे सुद्धा कॉन्ज्युगेट सिस्टीमचा पार्ट आहे, म्हणजेच मेसोमेरिक इफेक्टचाच पार्ट आहे. म्हणजेच तो परत तुम्हाला डायपोल मोमेंट, सोल्युबिलिटी कॅरेक्टर हे आपल्याला पर्टिक्युलरली आणि रेट ऑफ रिॲक्शन ह्याच्यावरती इन्फ्लुएन्स करतो. रिझोनन्स कॅरेक्टर हे पण लक्षात ठेवा. आणि म्हणून ही जी पर्टिक्युलरली इफेक्ट आहेत हे फिजिकल प्रॉपर्टीजवरती इम्पॅक्ट करणार आहेत, रेट ऑफ रिॲक्शन्सवरती इम्पॅक्ट करणार आहेत. कारण जर इलेक्ट्रॉन डोनेट करणारा ग्रुप जर बेन्झिन रिंगवरती असेल तर बेन्झिन रिंगची ऍक्टिव्हिटी, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. आणि ते जर विड्रॉइंग ग्रुप असतील तर बेन्झिन रिंगची रिॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. आणि मग रिॲक्टिव्हिटी जर डिक्रीज होते किंवा इन्क्रीज होते म्हणजेच त्यांचा इम्पॅक्ट रेट ऑफ रिॲक्शन्सवरती पडतो. आणि म्हणून हे इफेक्ट इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. तर इथं हा आपण आपला इफेक्टचा जो कार्यक्रम आहे इंडक्टिव्ह इफेक्ट टू द रिझोनन्स इफेक्ट हा आपण इथं संपवत आहे. थँक्यू व्हेरी मच.